तर राम राम भावांनो. तर तुम्ही कधी रबलात झाड पाहिले का? नसन पाहिलं तर मी आज तुम्हाला दाखवतो. पण त्याआधी मला लय होते काम. मम्मीने सांगितलं होतं दळण आणायला. मग मी निघलो होतो दळण आणायला जावेद भाईच्या गिरणीत. पण तिथं दिसली मला एक काळी मांजर आणि एक गोरी मांजर. मग मी जरा दळणात लक्ष ठेवत होतो. म्हणलं ती मांजर येईन आणि आपलं दळण उचकीन. मग दुकानात आलो. दुकानात आपल्याला लावलं जरा बॉसनं काम. म्हणलं बॉस काय बसून देत नाही भाई आपल्याला. चला मग घेतलं सामान आणि निघलो मी कामाला गेलो. मशीन पिशीन खोलली, सामान बिमान टाकलं आहे आणि आपलं नशीब असलं पालतं आहे. सगळं सामान टाकलं आहे आणि लाईट गेली चेक करायच्या टायमालाच. मग काय भाई लाईटची वाट बघत बघत थांबलो. लाईट काय येणं झाली. म्हटलं चला आपलं नशीब आधीच पालतं आहे. मग निघलो मी आपलं दुकानकडं. आपलं लाईट येऊ नाही तर नाही म्हणलं आता काय करायचं नाही. मी जायलो म्हणलं. बघा आमच्या माजलगावमध्ये आज जरा झाली ती गर्दी दिवाळीमुळं. जरा लई ट्रॅफिक झाली ती. मग मी माझी गाडी साईडला लावली आणि थोडं थांबलो. म्हणलं ट्रॅफिक लई झाली आपलं थांबावं थोडं. पुढं आलो तर पुढं बघा तुम्ही मला ही दिदी अशी दोरीवर चालताना दिसली बारकी. भारी चालत होती ती. होय म्हणलं मला नीट पायऱ्यावर चालता येत नाही. ही इतकुशी पोरगी दोरीवर कसं चालत असन म्हणलं भाई. बघा तुम्ही कसं प्लेटवर पण चालते ती आणि दोरीवर पण सगळं असं बॅलेन्स करते ती दोन्ही पण. आपल्याला तर काय येणार नाही ते, त्यांना प्रॅक्टिस असते तशी. त्यामुळं त्यांना येतं आहे. आपल्याला तर काय प्रॅक्टिस केली तरी मला वाटतं येणार नाही. आपण दहा तर खालीच आपटत. मग आम्ही ते पाहून निघलात आपल्या दुकानाकडं. चला आता तुम्हाला दाखवतो राबलाचं झाड. याला सगळे राबलाचं झाड म्हणतात म्हणून मी पण म्हणतोय. तुम्ही पाहिलं